25 वर्षांपासून ते या ठिकाणी राजकारण करताना मग नेमकी तुम्ही कामं कोणती केली? म्हणजे एकतर आम्ही समजू की आम्ही तर अज्ञानीच आहोत, आम्ही तर अशिक्षित आहोत, पण तुम्ही तर सुशिक्षित होता ना. कुठलेही मुद्दे त्यांचे घरगुती असो, शेतीचे असो, कुठलाही मुद्दा ते घेऊन हक्काने आमच्यापर्यंत होते. कारण की आम्ही एक विश्वास निर्माण या भागामध्ये केला होता. देशाला स्वातंत्र्य येऊन 75 वर्ष झाले आणि 75 वर्षात जर रस्ता, नाली, पाणी याचे जर प्रश्न सुटत नसेल तर कुठेतरी आपल्याला विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. नमस्कार, मी रश्मी खेडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आज आपण देवळी पुलगाव या मतदार क्षेत्रात आलेलो आहोत आणि आत्ता माझ्यासोबत किरण ठाकरे जी आहेत. त्यांची ओळखच नेहमी शेतकऱ्यांचे प्रश्न असो, सामान्य जनतेचे प्रश्न असो, ते नेहमीच याच्यासाठी पुढे असतात. सामान्य जनतेसाठी तळमळ त्यांच्या मनात असते आणि आता ते ही जी निवडणूक आहे ती अपक्ष लढणार आहेत. काय त्यांचे विजन आहे आपण जाणून घेऊयात. दादा, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. एकंदरीतच दादा, आता ही जी निवडणूक आहे ही कुठल्या मुद्द्यावर तुम्ही लढणार आहात? काय विजन आहे यावेळी? सर्वप्रथम तर मी नवभारत आणि नवराष्ट्र टीमचे आणि आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद मानतो. कारण की आजपर्यंत जे आपण निवडणुकीचं सगळं बघतोय त्यामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातून येणारा मी व्यक्ती म्हणून जेव्हा निवडणुकीला समोर जातोय तर आपल्या माध्यमातून आमचं काम जनतेसमोर आणण्याचं काम जे करत आहे त्याबद्दल मी खरोखर माझ्या अगदी मनापासून मी नवभारत आणि नवराष्ट्र आणि आपल्या संपूर्ण टीमचं खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो. आजची जी 2024ची जी ही विधानसभा निवडणूक आहे हे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की देवळी पुलगाव मतदारसंघातली ही निवडणूक जरा वेगळी आहे. म्हणजे जे आम्ही अनेक वर्षांपासून निवडणूक आम्ही बघत आलेलो आहे, या भागातील लोक निवडणुका बघत आलेलं आहे, यापेक्षा ही संपूर्णतः वेगळी निवडणूक आहे. पहिल्यांदा खऱ्या अर्थाने मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक आणि मतदान होणार आहे. कारण की गेल्या 25 वर्षांपासून ज्या पद्धतीचं राजकारण या भागामध्ये झालं, ज्या पद्धतीचे प्रस्थापित राजकारणी, प्रस्थापित पुढारी, प्रस्थापित पक्ष या भागामध्ये निवडणुका आणि काम करत आलेलं आहे, त्यांच्या कामातून आजपर्यंत या भागातील शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न कुठेही मांडले नाही. कुठेही रस्त्यावरची लढाई त्यांनी लढली नाही, सभागृहातसुद्धा प्रश्न मांडले नाही. या भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधासाठी, विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारी करण्यासाठी अभ्यासिकाचे विषय असो, यावर कुठलंही काम झालेलं नाही. सर्वसामान्य लोकांसाठी कुठेही काम होताना या भागामध्ये दिसलं नाही. त्यामुळे या निवडणुका पूर्णतः वेगळ्या आहे आणि या निवडणुकीला आम्ही मुद्दा समोर नेऊन आणि आम्ही गेल्या 5-7 वर्षांपासून जे काही काम उभं केलं आहे हे काम घेऊन आम्ही आता यावेळी निवडणुकीला पुढे जाणार आहोत. नक्कीच दादा, आता एकंदरीतच कुठलीही निवडणूक म्हटलं, तुम्ही म्हटलं की समस्या गेल्या नाही, म्हणजे आता एकंदरीत जे विद्यमान आहेत किंवा ज्यांच्या हातात आता शासन आहे इथलं देवळी पुलगावचं, ते समस्या पूर्ण करत नाही असं तुमचा म्हणणं आहे सध्या तरी. पण कुठल्याही निवडणुकीमध्ये आपण गेलं किंवा सामान्य माणसांच्या ज्या समस्या असतात ते म्हणजे BSV फॅक्टर आपण बोलू, बिजली, सडक, पाणी, हे मुद्दे नेहमीच असतात आणि हे न संपणाऱ्या समस्या आहे. तर आता यांनी कितपत त्यावर काम केलं आहे आणि तुम्ही जर आमदार झालेत तर तुम्ही या समस्यांचं नियोजन कसं करणार आहात? नक्कीच. बघा, जे मूलभूत प्रश्न आहे, अन्न वस्त्र निवारा आपण ज्याला म्हणतो, रस्ते झाले, लाईट झाली, पाणी झाले, मला एक असं म्हणायचं आहे की आपण किती वर्ष याच मुद्द्यावर घेऊन आपण निवडणुका लढवणार आहोत. देशाला स्वातंत्र्य येऊन 75 वर्ष झाले आणि 75 वर्षात जर रस्ता, नाली, पाणी याचे जर प्रश्न सुटत नसेल तर कुठेतरी आपल्याला विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. कारण की हे मुद्दे तर महत्त्वाचेच आहे. रस्ते बनले पाहिजे, नाल्या बनल्या पाहिजे, वीज असली पाहिजे, पाणी असलं पाहिजे, हे मुद्दे तर आहेच. परंतु त्याच्याही समोर जाऊन इथल्या भागातील लोकांचे सुद्धा अनेक प्रश्न आहे. म्हणजे जर या भागामध्ये शेतकरी शेतमजूर बहुसंख्य वर्ग आहे आणि त्यांचे पाल्य, त्यांचे विद्यार्थी आहे, मुलं त्यांचे विद्यार्थी आहे, त्यांचे शेतकऱ्यांचे मुलं सुशिक्षित बेरोजगार आहे, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं आरोग्य पाहिजे, म्हणजे हे सगळे प्रश्न त्यांच्याशीच निगडीत आहे. या भागामध्ये शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून शेतात जाण्यासाठी साधा पक्का रस्तासुद्धा नाही. ही शोकांतिका आहे. म्हणजे आपण एकीकडे रस्त्याचा विषय म्हणतो, एकीकडे राज्य सरकार सिमेंटचे रस्ते बांधत आहे, समृद्धी महामार्ग बांधत आहे, 1 लाख कोटी रुपये खर्च करून महामार्ग बांधत आहे, पुढे शक्तीपीठ नावाने अनेक महामार्ग सुरू करत आहे. पण या महामार्गाने मोजकी लोक जातात. म्हणजे त्या महामार्गावर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला परवानगी नाही आहे, शेतकऱ्यांच्या बैलबंडीला परवानगी नाही आहे, 3 व्हीलरला परवानगी नाही, 2 व्हीलरला परवानगी नाही, पायी चालणाऱ्याचा तर विषयच नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मोजक्या मुठभर लोकांसाठी तुम्ही समृद्धी महामार्ग बनवता आणि एकीकडे गावगाड्यामध्ये लाखो शेतकरी आहे जे करोडो लोकांची भूक भागवतात, त्याला शेतात जाण्यासाठी पक्का रस्तासुद्धा नाही, पक्की पांधणसुद्धा नाही आहे. मग हे
खरं तर या सर्व प्रस्थापितांनी राजकारण्यांनी विचार करण्याची गरज आहे की 25 वर्षांपासून ते या ठिकाणी राजकारण करताय, मग नेमकी तुम्ही कामं कोणती केली, किती दिवस तुम्ही सरकारने निधी दिलेला त्याच्यावर रस्ते आणि नाल्याच तुम्ही बांधणार आहे. तर पांदन रस्ते महत्त्वाचे आहे. इथल्या विद्यार्थ्यांसाठी या भागामध्ये 25 वर्षात एक अभ्यासिका उभी करू शकले नाही. अच्छा, म्हणजे लोकांना अनेक ग्रामीण वाचनालय नाही आहे. वाचनालय आहे ना, वाचनालय हा कन्सेप्ट वेगळा, परंतु अभ्यासिकांची सुद्धा गरज आहे. पोरांना स्पर्धा परीक्षेसाठी जर प्रवृत्त करायचं असेल, त्यांना अधिकारी बनवायचं असेल, मोठ्या हुद्द्यावर त्यांना पाठवायचं असेल, तर एक वातावरण निर्मिती अभ्यासाची त्याच्यासाठी करावं लागेल. तर या भागात एक वातानुकूलित साऊंड प्रूफ अशी एखादी चांगली मोठी अभ्यासिका जिथे त्याला सगळं ते अभ्यासाचं वातावरण निर्माण. आणि खरं तर हे आम्ही दाव्यानं का बरं म्हणू शकतो आणि का मुद्दा आम्ही टीका करतो, कारण की आमचे आमदार जे 25 वर्षांपासून जे पदावर आहे ते परदेशातून शिक्षण घेऊन आलेलं आहे. म्हणजे एकतर आम्ही समजू की आम्ही तर अज्ञानीच आहोत, आम्ही तर अशिक्षित आहोत, पण तुम्ही तर सुशिक्षित होता ना, तुम्ही तर अमेरिकेतून शिकून आले होते. शिक्षणाचं महत्त्व तुमच्याएवढं दुसरं कुणालाही कळालं नव्हतं पाहिजे. मग असं असताना सुद्धा तुम्ही एक साधी अभ्यासिका उभी करू शकले नाही, हे दुर्दैव आहे. आणि याच मुद्द्याला घेऊन आम्हाला काम करायचं आहे. शेतकऱ्यांना पांदन रस्ते, शेतकऱ्यांचं जंगल जनावरांपासून होणारं नुकसानापासून पक्के कुंपण आणि त्यासोबतच पीक विम्याचे प्रश्न आहे, पीक कर्जाचे प्रश्न आहे, शेतमजुरांचे प्रश्न आहे, त्यांच्या पाल्यांचे प्रश्न आहे. या भागामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळा पटसंख्येअभावी बंद पडत चाललेल्या आहे, ओस पडत चाललेला आहे. सगळ्यांचा ओढा शहराकडे आहे, कॉन्व्हेंटकडे आहे. आणि एकीकडे जर शेतकऱ्यांना शेतमालाला भाव नाही आहे, त्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. आणि जर अशा परिस्थितीत जर त्याच्या पाल्याला त्याला वाटतं की आपल्या बाजूचा शेजारचा पोरगा जर कॉन्व्हेंटमध्ये जातो, माझाही मुलगा कॉन्व्हेंटमध्ये जावं, ह्यात त्याची घरच्यांची इच्छा असून सुद्धा तो पैशाअभावी पाठवू शकत नाही. आणि अशा वेळी वाटतं की ग्रामीण भागातल्या जर जिल्हा परिषद शाळा सुसज्ज झाल्या, आधुनिक झाल्या, तर त्यांचे पाल्य त्या शाळेमध्ये शिकू शकतील आणि शाळा बंद होण्यापासून थांबवता येतील. आणि निश्चितपणाने हे आमचं व्हिजन आहे, हे आमचं ध्येय आहे. ज्या उद्देशाने आम्ही या भागामध्ये काम केलं, इथल्या भूमिपुत्रांसाठी काम केलं, या भागातील शेतकऱ्यांना त्यांना सर्व सुविधा द्यायच्या आहे, त्यांना पांदन रस्ते करून द्यायचे आहे. या भागातल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी आधुनिक शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा बनवायच्या आहे. या भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी इथे आधुनिक अभ्यासिका बनवायच्या आहे. सुशिक्षित बेरोजगारांना इथल्या देवळीच्या MIDC स्थानिकांना रोजगारांना प्राधान्य देण्यासाठी काम करायचं आहे. हे सगळं विजन आहे. नाही, एकंदरीतच विजन तुमचं खूप क्लिअर आहे आणि तो क्लिअर याच्यात तुम्ही ते सगळ्यांसमोर मांडलेलं आहे. अभ्यासिका असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, एज्युकेशन, बेरोजगारी, सगळ्या गोष्टी तुम्ही बोललेल्या आहेत दादा. एकंदरीतच आता आपण पाहिलं तर निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये तुम्ही आता जे काही विकास कामं केले आहेत, काय वाटतं किती प्रतिशत जनता मतदार साथ देतील कुणाला? तुम्हाला? मला एकतर मी आज कुठलाही साधा ग्रामपंचायतचा सदस्यसुद्धा नाही आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे आणि सर्वसामान्य मी माणूस आहे. या भागामध्ये प्रस्थापितांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे नव्हतं आमच्यासाठी, ते न केल्यामुळे, इथले प्रश्न न सोडवल्यामुळे आम्हाला भूमिपुत्र म्हणून पुढे यावं लागलं. आणि गेल्या 5-7 वर्षांपासून अगदी ताकदीने, अगदी प्रामाणिकपणे, तळमळीने इथल्या माणसांसाठी आम्ही काम केलं. वेगवेगळी आंदोलने केले. खरं तर विकास कामं करण्यासाठी माझ्याकडे कुठलं तरी पद लागेल, ते माझ्याकडे नव्हतं. मग माझ्याकडे जे माझ्यामध्ये इच्छाशक्ती आहे, लोकांसाठी काम करण्याची तळमळ आहे, त्याच्यानुसार मी लोकांसाठी अनेक आंदोलनं केली. शेतकऱ्यांचे मुद्दे इतक्या उंचीवर नेऊन ठेवले की सरकारचं त्याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे, सरकारने त्याच्यामध्ये दखल घेतलं पाहिजे. आम्ही दिल्लीच्या आंदोलनामध्ये 10 लोक 3 दिवस सिंघू बॉर्डरवर मुक्कामी होतो. जे केंद्र सरकारने, भाजप सरकारने 3 काळे कायदे आणले होते, त्याच्या विरोधात त्या ठिकाणी काम केलं. त्यानंतर या ठिकाणी 2 किलोमीटर शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी लोटांगण घेतलं. म्हणजे त्याच्यामध्ये शेतमालाचा भाव असो, जंगली जनावरांचा बंदोबस्त आणि पक्क्या कुंपणाचा विषय असो, पीक कर्जाचा विषय असो, पीक विम्याचा विषय असो, याचकरिता 2 किलोमीटरचं लोटांगण आंदोलन त्या ठिकाणी घेतलं. आणि मला अभिमान वाटतो माझ्या शेतकऱ्यांचा आणि माझ्या कामाचा सर्व, की ज्या रस्त्यावरून मी या मुद्द्यांसाठी 2 किलोमीटर लोटांगण घेतलं, त्याच रस्त्यावरून नुकतंच नामांकनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी मला खांद्यावर बसून 2 किलोमीटर तहसीलच्या कार्यालयापर्यंत खांद्यावर घेऊन नामांकन अर्जासाठी त्यांनी रॅलीमध्ये मला नेलं. खरं तर त्यांनी इतकं कर्ज माझ्यावर करून ठेवलं की ते ऋण मी फेडू शकणार नाही. आणि याच मुद्द्यासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी मला काम करायचं आहे. आणि जे तुम्ही म्हटलं की विकास कामं, तर ही सगळी आंदोलने, सगळे विषय लोकांसाठी काम करत राहिलो. निश्चितपणे जनतेच्या आशीर्वादाने, त्यांच्या मतरूपी आशीर्वादाने जर भविष्यात मी आमदार म्हणून झालो तर निश्चितपणाने या मुद्द्यांसाठी आणखी ताकदीने मी या ठिकाणी काम करेन. नक्कीच नक्की. एकंदरीत आंदोलनाच्या माध्यमातून झालं, तुम्ही शेतकऱ्यांसाठी नेहमीच समोर आलेले आहात, सामान्य जनतेसाठी आलेले आहात. तुम्ही युवा संघर्ष आंदोलन असं एक संस्था आहे करता, त्याबद्दल मला थोडं सांगा. खरं तर म्हणजे ज्या वेळीपासून आम्हाला म्हणजे समज यायला लागली की आपण काहीतरी काम केलं पाहिजे, आणि त्यावेळी
आमच्याकडे कुठला पक्ष नव्हता, कुठला नेता नव्हता, कुठला मार्गदर्शक नव्हतं. फक्त काम करण्याची तळमळ होती. आणि लोकांचे जे सगळे लोकांचे ग्रामीण गावगाड्यातील लोकांचे चेहरे आम्ही बघत होतो की त्यांचे प्रश्न सोडवायला कुणी पुढे यायला तयार नव्हतं. त्यांनी प्रश्न कुणाकडे मांडावं हे सुद्धा त्यांना कळत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काही तरुण सहकाऱ्यांनी फक्त विचाराच्या भरोशावर युवा संघर्ष मोर्चा ही संघटना उभी केली. आणि बघता बघता तो विचार आम्ही देत गेलो आणि याचं जाळं इतकं मोठं झालं की आज आम्ही विधानसभाचा निवडणूक लढवण्यापर्यंत आम्ही आज येऊन पोचलेलो आहे. या पद्धतीची संघटना उभी केलं. या माध्यमातून आम्ही शेतकरी, शेतमजूर, तरुण, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, जो पिचलेला आहे, शोषित घटक आहे, त्या सर्वांसाठी काम केलं. आणि या संघटनेच्या माध्यमातून एक उपक्रम आम्ही सुरू केला की लोकांना कुणाकडे प्रश्न मांडावे, कुणाकडे घेऊन जावे हे कळत नव्हतं, हा मार्ग सापडत नव्हता. या ठिकाणी प्रस्थापित नेते आणि पक्ष असतानासुद्धा त्यावेळी आम्ही युवा संघर्ष मोर्चाच्या कार्यालयात शेतकरी न्याय दरबार असा उपक्रम आम्ही सुरू केला, जो तो दर शुक्रवारी आठवड्याच्या त्या दिवशी तिथे ठेवत होतो. आणि दिवसभर कुठलेही मुद्दे, त्यांचे घरगुती असो, शेतीचे असो, कुठलाही मुद्दा ते घेऊन हक्काने आमच्यापर्यंत होते. कारण की आम्ही एक विश्वास निर्माण या भागामध्ये केला होता. आणि त्यांचे पर्सनल वैयक्तिकसुद्धा प्रश्न असले सुद्धा ते सुद्धा ते आमच्याकडे मांडत होते. आणि शेतकरी न्याय दरबारच्या माध्यमातून, जनता दरबारच्या माध्यमातून सर्व घटकांसाठी आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. शेवटी नक्कीच तुमचं काम खूप मोठं आहे आणि त्याचीच पोचपावती तुम्हाला आज भेटली आहे, म्हणजे ती निवडणूक विधानसभेची. शेवटी आमच्या प्रेक्षकांना, जनतेला काय सांगणार? खरं तर मी या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून एकच मी आपल्या सगळ्या मतदारांना, शेतकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना आव्हान करतो की लढणारी माणसं काही दररोज जन्माला येत नाही आणि क्रांती ही प्रतिकूल परिस्थितीमध्येच घडते. आणि अशा परिस्थितीत आम्ही काम करायला उभं झालो. मी आपल्या सर्वांना आशीर्वाद मागतो की लढणाऱ्याला साथ द्या, लढणाऱ्याच्या पाठीमागे भक्कम उभे राहा. कारण की लढणारे जर जगले, लढणारे जर टिकले, तर जी समाजामध्ये पिचलेले, शोषित सगळे लोक आहे त्यांच्यासाठी कुणीतरी काम करायला धजावेल. आज मी काम करतोय, उद्या कोणीतरी काम करायला पुढं होईल. आणि मला जर तुम्ही साथ दिली तर लोकांना हा विश्वास असेल की काम करणाऱ्याच्या पाठीमागे जनता उभी राहते. हा विश्वास सर्वसामान्य लोकांना, लढणाऱ्या लोकांना येणं महत्त्वाचं आहे, हेच आवाहन करतो. आणि येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मतरूपी आशीर्वाद द्यावा. कालही तुमच्यासाठी लढत राहिलो, आजही लढतो आहे आणि उद्यासुद्धा लढत राहील, हाच शब्द या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देतो. नक्कीच दादा, या निवडणुकीत सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेतच. आणि आज तुम्ही नवराष्ट्र नवभारतची चर्चा केली, तुमचा वेळ आम्हाला दिला, त्यासाठी आपले खूप खूप आभार. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि आपले खूप आभार. धन्यवाद सर. तर एकंदरीतच आज आपण देवळी पुलगाव या विधानसभा क्षेत्रात आलेलो किरण दादांशी आपण चर्चा केली आहे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, या क्षेत्राबद्दल त्यांचं काय मत आहे, काय समस्या आहे, काय त्यांचे विजन असणार आहेत हे आपण जाणून घेतले. एकंदरीतच ते नेहमीच, आम्ही जसं म्हटलं, आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठा शेतकऱ्यांसाठी असो, सामान्य जनतेसाठी असो, ते नेहमीच काय त्यांच्यासाठी तत्पर असतात आणि सातत्याने त्यांचं काम करत असतात. आता त्यांनी अनेक मुद्दे त्यांच्या क्षेत्राबद्दल सांगितले, म्हणजेच ते किती जवळून ते आपल्या या क्षेत्राला ओळखतात हे त्यांनी याच्यातून दाखवले आहेत. पण आता या देवळी आणि असं हे सगळं असलं तरी देवळी आणि पुलगाव या विधानसभा क्षेत्रात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या अपडेट्स ज्या आहे मी क्षणोक्षणी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. या निवडणुकीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, देवळी.